मनोरंजन करून जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद अतिश जी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्र मुग्ध किया। मैच मैदान के अंदर काफी कांटे का टक्कर का हुआ, लेकिन अब मैच मैदान के अंदर जबरदस्त आपके इस बार भेंट के लिए आ चुकी है। मुकाबला मैदान के अंदर बीसीसी भेंटकल बी बनाम रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जसकार राकेश तांडेल की टीम है। तो जरूर इस मैच को देखिए। वर्ल्ड ग्रुप के जो हमारे सदस्य हैं, हसरम दादा घरत, कुमार ठाकुर जी, दिनकर पाटिल जी, संतोष पाटिल जी, शशि भाई महात्रे और हमारे सिद्धू घरत, राजन जी पाटिल, ये आज दूसरे नाइट का भी आनंद ले रहे हैं। दत्त मंदिर में बैठकर कुर्सी बेर के डाल के आराम के साथ मैच का आनंद ले रहे हैं। अब देखते रहिए, सुनते रहिए। जबरदस्त समाजी आमदार ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी 2024 का बेहतरीन 24 कैरेट का असली आयोजन वर्ल्ड कप वाले आपका हार्दिक हार्दिक स्वागत। सचिन स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक पे राकेश जी तांडेल। मैच की शुरुआत 10 कार बना भेंटकल के बीच का कांटे का टक्कर का मुकाबला आप सभी लोग देख रहे हैं। पहली गेंद सचिन, व्हाट ए शॉट, लेकिन फील्डर मौजूद, गेंद के पीछे फील्डर, बॉल की जीत नहीं हुई है। 2 रन सचिन को। 2 रनों के साथ सचिन ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का भी खाता ओपन कर दिया। स्कोर पहुंचा है 2 के घर में। और देखिए इस बार लेकर रायगढ़ एक्सप्रेस सुधीर जी तांडेल दसकार टीम पहले बैटिंग कर रही है। सचिन बैटिंग कर रहे हैं। इस बार देखा जाए 2 पेस खेल रहे हैं। कभी इस बार यॉर्कर फेंका था, क्रिकेट का ब्रह्मास्त्र देखे अनादिकाल तक चलने वाला है। और इस मैच के लिए, इस टूर्नामेंट के लिए माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2024, इससे पहले 2016 में जब हितेश जी म्हात्रे मौजूद थे तो हितेश जी म्हात्रे जी ने एक बेस्ट मराठी के कमेंटेटर दसकार के सुपुत्र, इन्होंने दिए ढेर सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए। हितेश जी आप देखते रहिए, सुनते रहिए, ये बढ़िया आयोजन नियोजन। दसकार टीम के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं आई है, लेकिन टीम का स्कोर पहुंचा है 3 के घर में। कवेश की गेंद राकेश के लिए घुमाया और आउट। राकेश तांडेल के पारी का खात्मा। अंडा लेके ड्रेसिंग रूम में जा रहे और रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दसकार टीम को पहला झटका। यस, तो बीसीसी भेंटकल बी टीम यानी कि ब टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला, बहुत ही बढ़िया कैच लपक लिया है। इस बार देखा जाए जुगल ने, व्हाट अ कैच जुगल। राकेश तांडेल वापस। रायगढ़ एक्सप्रेस, ये हमारी अनमान शान थी, आज दुनिया से चले गए हैं, लेकिन उनकी याद हमारे जहन के अंदर है। एक सच्चे दिल के लेफ्ट आर्म, इस बार देखा जाए फास्टर गेंदबाज सुधीर दादा तांडेल, इनकी आज याद आ चुकी है। क्या बॉलिंग थी, क्या स्विंग था, क्या इंसान थे। चले गए दुनिया से, जाना सबको एक दिन, लेकिन अपना काम, अपना दबदबा निर्माण करके चले गए। आज ऊपर से मैच देखे होंगे, मेरे नाम से टीम खेल रही है, उन्हें भी गर्व होगा। सल्यूट करते हैं इस लेजेंड खिलाड़ी को।
नए बल्लेबाज मैदान के अंदर हितेश म्हात्रे। एक हितेश म्हात्रे हमारे दसकार के बेहतरीन कमेंटेटर मैच को देख रहे और एक हितेश म्हात्रे मैदान के अंदर आया है। तमाम दर्शकों की तादाद देखिए, चमकदार ट्रॉफी का आयोजन नियोजन देखिए, ये कोई सीधा साधा आयोजन नहीं है, ये 24 कैरेट का असली आयोजन है। कड़क नियोजन, परफेक्ट कार्यक्रम। हमारे शिवसेना शाखा प्रमुख माननीय शैलेश भोईर साहब, हमारे मुख्य आयोजक नीलेश दत्ताराम जी घरत, आयोजक दूसरे हमारे नीलेश गोवर्धन घरत साहब, माजी उप शाखा प्रमुख सूर्यदादा पाटिल। और इस बार देखा जाए तो पूरी तरह से अच्छा योगदान दे चुके हैं। और इस बार हवा में कैच नहीं है, खिली बाउंड्री, यहां खिली नहीं है, यह 4 रन आए। यस, तो इसी बीच अंपायर की डिमांड की है, जरूर चेक करेंगे अंपायर। बिल्कुल, ये देखिए माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी 2024 को हमारे एक जबरदस्त सीनियर कमेंटेटर आदरणीय भाई जगदीश ठाकुर साहब इस मैच को देख रहे, उन्होंने कह दिया क्या आयोजन नियोजन है। आपसे भी विनती है, कल मैच आपकी है, आ सकते हैं आप। यस, रात काली है ठाकुर साहब, नवीन सेवा में उजाला चमक रहा है। अंपायर डिसीजन। ओके, तो चलते मैदान के अंदर स्कोर पहुंचा 7, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही बढ़िया बॉल, फुल रनिंग की ये गेंद थी, देखिए देखिए इतने यहाँ कैमरामैन हमारे हैं तो वो 2 ही है, तो कृपा करके ऑन फील्ड अंपायर है उनका भी डिसीजन आप दीजिए। आप कमर के ऊपर गेंद है तो जरूर चेक कीजिए। नो बॉल रन आउट की संभावना, इसी के साथ विकेट मैदान से बाहर चले गए। टाइमिंग ठीक ठाक नहीं है। रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल 10 का टीम को दूसरा झटका। विकेट नंबर इस बार देखा जाए हितेश वापस आ चुके हैं। और पहले लगभग देखा जाए ओवर चल रहा है, क्या गेंदबाजी चल रही है इस बार देखा जाए कवेश की। मुझे लग रहा है कि उनका ये ओवर पहला खत्म हो चुका है। पहले मैंडेटरी पावर प्ले में हम देख सकते हैं रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडे 10 टीम का स्कोर पहुंचा है लगभग देखा जाए तो 7 रन 2 विकेट के नुकसान पे। 11:11 घड़ी के अंदर सभी लोग टकटकी के साथ देख रहे। हिंदुस्तान के गली गली में ये इस बार देखा जाए क्रिकेट लोकप्रिय हो चुका है। और नए गेंदबाज आए जुगल गरत। जुगल के सामने इस बार देखा जाए सचिन मात्र है और नए बल्लेबाज दिवेश ठाकुर मैदान के अंदर है। 10 बना बैंकल बी के बीच मुकाबला चल रहा है। सचिन ने इस बार खेल दिया शॉट को, बाउंड्री की संभावना है, नंबर आया 4। गुड शॉट। 4 के साथ स्कोर पहुंचा है 11 के घर में 2 विकेट के नुकसान पे। अब सचिन को मैदान के अंदर डटे रहना है, अच्छी तरह सूझबूझ के साथ खेलना है। इस बार जुगल का उन्होंने स्वागत किया बाउंड्री के साथ। और ये देखिए एक बार फिर से यहां सिंगल जरूर मिलेगा।
बल्ले का अंदरूनी किनारा लगा है। एक सिंगल के साथ सचिन मात्रे पहुंच चुके व्यक्तिगत मेरे हिसाब से 8 पे। रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जस्कार टीम का स्कोर पहुंच चुका है 12, 2 विकेट के नुकसान पे। विनती है कि दाया बाया कॉम्बिनेशन जरूर है, फील्डिंग की सजावट कीजिए और मैच की शुरुआत कीजिए, वक्त बर्बाद मत कीजिए, हाथ जोड़ के आपको विनती है। जुगल फास्टर गेंदबाजी और इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद है। अंपायर संदीप जी पाटिल साहब उन्होंने वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में। कड़क आयोजन है और सभी दर्शकों की तादाद देखिए, भीड़ देखिए, वाह बहुत ही बढ़िया मजा आ रहा है। लोग इस बार देखा जाए सबसे पहले इस ट्रॉफी को देख रहे, इस मैच को देख रहे हैं। और बिल्कुल 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 क्या आप हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति, मराठी में कहते गाइडलाइन का भरा चौवा। 17 स्कोर हो चुका है। डीजे मास्टर को विनती है कि आप जल्दी आए मंच के ऊपर। 17 स्कोर हो चुका है। इस बार बाउंड्री के साथ खाता ओपन किया बल्लेबाज दिवेश मात्रे ने, दिवेश ठाकुर ने। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 3 बॉल शेष। जुगल राइट मोर द विकेट। इस बार आगे निकले थे, क्या बॉल फेंकी, देखिए बहुत ही बढ़िया बॉल, खूबसूरती के साथ, तेजी के साथ ब्रेटली की याद दिलाई। इतनी तेज गेंद फेंकी थी मानो बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी विकेट कीपर के दस्तानों में। 17 2 विकेट के नुकसान पे। इस बार क्रॉस बैट से खेला हुआ शॉट है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई एक, और इसी के साथ ये रन आउट का दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज में। 2 रनों के साथ देखा जाए तो रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जस्कार टीम का स्कोर पहुंचा है 19 2 विकेट के नुकसान पे। बढ़िया ये आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। फर्स्ट राउंड का ये मेरे हिसाब से तीसरा मैच है भेंडकल बीसीसी भेंडकल बी बनाम जस्कार के बीच। इस बार जोरदार प्रहार करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। ओवर की समाप्ति हो चुकी है। रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जस्कार टीम का स्कोर पहुंच चुका है 19 2 विकेट के नुकसान पे 2 ओव्हर के बाद। तर जस्कार गावातील सर्वात मोठी मानाची स्पर्धा स्वर्गीय गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ वाघ चषक 2024 शुक्रवार 26/1/2024, 27/1/2024 आणि 28/1/2024 रोजी प्रथम क्रमांक 70,000, द्वितीय क्रमांक 35, तृतीय क्रमांक 15, प्रवेश फी 7,900 राहील। विशेष आकर्षण 5 फुटीचे भव्य चषक, मालिकावेळ स्पोर्ट्स सायकल असेल। हे सामने युट्यूबवर असतील। ठिकाण श्री रत्नेश्वरी मंदिरासमोर भव्य मैदान जस्कार, स्वर्गीय गुलाबभाई मित्रमंडळ जस्कार। वाघ चषक 26/1 ते 28/1 आपण नक्कीच या चषकाचा आनंद घ्या। आम्ही मात्र या चषकामध्ये अनुपस्थित आहोत, परंतु प्रेम मात्र कायमस्वरूपी केतन भाई आपल्यावर राहील। धावसंख्या झाली 19, 2 गडी बाद 19। कविश कोटे का दूसरा, पारी का ये तीसरा ओवर लेके सामने सचिन म्हात्रे। सचिन म्हात्रे ने एक बार फिर से जोरदार प्रहार किया है, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर मौजूद है। एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे पहुंचा 20। जस्कार ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय राहुल पाटील साहेब, राहुल ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या मंचावर यावं। जस्कार ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूरजी यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। इस बीच स्ट्राइक के ऊपर आ चुके दिवेश,
इस बार फुल टॉस जरूर गेंद है, कारपेट के जरिए खेला हुआ शॉट और इस बार ये उड़ाया 6 रन के लिए। और 6 के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 26। कविश की अगली बॉल, इस बार याद है कि ये यहां मौका है रन लेने का। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है इस बार 27, 2 विकेट के नुकसान पे। रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार टीम का स्कोर है। और इस बीच अपील खुद सचिन जी सरेंडर हो चुके हैं। इस बार बड़ी मछली जाल में लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार टीम को लगा झटका, विकेट नंबर 3 बैक टू द डगआउट। और 9 रन बना के वापस आ चुके सचिन मात्रे। और लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल जसकार टीम को इस बार देखा है चौथा झटका लग चुका है। स्कोर है मेरे हिसाब से 28। 27 स्कोर 27। आखिरी 2 बॉल शेष इस बीच तीसरे ओवर की, और नए बल्लेबाज जा चुके हैं प्रथमेश ठाकुर। प्रथमेश की अगली डिलीवरी है, जोरदार प्रहार किया है। एक बार लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने आए एक, और इसी के साथ ये रनआउट का मौका, लेकिन ये 2 गुड रनिंग, बढ़िया रनिंग चुराया प्रथमेश। और इस बार देखा जाए जो दिवेश है, दिव्यान और प्रथमेश के बीच शानदार रनिंग देखने को मिल चुकी है, और 2 के साथ स्कोर पहुंचा है 29, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष, और हवा में जरूर गेंद, लेकिन पीछे प्रोडक्शन है, यहां रन लेने की गुंजाइश की थी, लेकिन एक बार फिर से यहां मौका नहीं मिला बल्लेबाज को रन लेने का। और इसी के साथ ये तीसरा ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार टीम का टोटल स्कोर पहुंचा है 29 रन, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी 12 गेंदों का खेल शेष है। और बहुत ही बढ़िया बॉल इस बार और साबित हो चुका है। यहाँ जो गेंदबाज इस बार देते हुए कवेश, पहले ओवर में उन्होंने 7 रन दिए थे, और इस ओवर में उन्होंने 10 रन देके एक सफलता हासिल किया। यानी कि 3 सफलता जो है वो कवेश ने इस बार देखा जाए अपनी टीम के लिए और खुद के लिए उन्होंने ले चुके हैं। ये मैच चल रही है बीसीसी भेंडकर बी बनाम लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार के बीच। दस्कार टीम पहले बल्लेबाजी कर रही, 3 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके 29, 3 विकेट के नुकसान पे। और बॉलर आए भावनेश ठाकुर। और एक बार फिर से जोरदार हिट करने के चक्कर में गेंद मिस हो गई है। गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है, गेंद डॉट चली गई। भावनेश की बहुत ही बढ़िया बॉल। 11 गेंदों का खेल शेष है।
29 पे स्कोर चल रहा है लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार टीम का। इस बार याद है कि ये दोबारा उन्होंने कोशिश किया था बड़ा शॉट खेलने का, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हो रहा है, छकमा दे रहा है। और इस पूरी तरह से इस बार देखा जाए अच्छी गेंदबाजी कर रहे भावनेश अपनी टीम के लिए। बैक टू बैक 2 गेंदें उन्होंने डॉट पे की और इस बार देखा बाएं हाथ के बल्लेबाज दो, इस बार देखा जाए दिवेश को गेंद ने चकमा दिया। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 30। अंपायर से कोई बहस करने की जरूरत नहीं है, विनती है। थोड़ा सा इस बार देखा है प्रेशर में गेंदबाजी चल रही है और दबाव पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर उन्होंने डाल दिया है। कदमों का जरूर प्रयोग कर दिया है। कैच इस बार हवा में लपक लिया कैच। विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में पारी लड़खड़ाती हुई दस्कार टीम की। सुंदर कैच कवेश ने पकड़ा और इस बार देखा जाए दिवेश को चलता कर दिया। मेरे हिसाब से इस बार देखा जाए विकेट नंबर 4 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं और नए बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। चिराग, अच्छी गेंदबाजी चल रही है बीसीसी बैंकल ब टीम की। और इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी 3 गेंदें शेष। शॉर्ट पिच गेंद डिलीवरी हुक किया और गेंद को पहुंचा दिया भूमंडल से तारामंडल में। 6 रन। 36 और देखिए चिराग ने आते ही शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन की गेंद, उसके ऊपर हुक किया और इस बार देखा शानदार 6 रन मिली। 36 स्कोर, आखिरी 2 बॉल शेष। इसके बाद और एक बार फिर से बैक टू द बॉलर खेला है, लेकिन कोई रन लेने की गुंजाइश नहीं है। और स्वीप करने का प्रयास किया था, थोड़ी सी गेंद बाहर चली गई है, पिचिंग बाहर चली गई है। लेग बाई के रूप में एक सिंगल और स्कोर पहुंचा है 37। 4 विकेट के नुकसान पे लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडेल दस्कार टीम का स्कोर। नेक्स्ट मैच है कनकेश्वरी नवगढ़ बनाम अर्नव यंग स्टार बेलपड़ा के बीच। दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं कि आप टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स से संपर्क कीजिए। एक इनिंग के बाद होगी टॉस, लेकिन कनकेश्वरी नवगढ़ बनाम अर्नव यंग स्टार बेलपड़ा के बीच होगा मुकाबला। मैच क्रमांक इस बार देखा है 4 है। 4 षटकानंतर लेट रायगढ़ एक्सप्रेस सुधीर तांडे संघाची धावसंख्या ती इथं 36, 37, 37, 4 गडी बाद 37। आखिरी पारी की 6 गेंदें शेष। 37 पे स्कोर 37। ये स्लॉग ओवर है। ये डेथ ओवर है, ये हनामारी का ओवर है और इस ओवर में बल्लेबाज ज्यादा आक्रमण करने के लिए तैयार होते, इसे कहते हैं लास्ट ओवर और करना है ब्लास्ट, तोड़फोड़ करना है, क्योंकि आखिरी 6 गेंदें शेष पारी की। सामने इस बार देखा जाए बल्लेबाज जो स्ट्राइक के ऊपर खेल रहे चिराग,
जो व्यक्तिगत 6 पे खेल रहे। इस बार शॉट अच्छा है, सामने स्ट्रोक, लेकिन सीधी गेंद लॉन्ग ऑन के हाथ में। बढ़िया से रक्षण, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 38-38। 38 पे स्कोर। पीटीसी लाइव की शानदार ये क्लियरिटी, विराज जी अंपायर है और संदीप जी पाटिल। इस बार याद है कि सिंगल जरूर मिलेगा। यहाँ लगभग देखा जाए काउ कर खिलाड़ी गेंद को उठा से रनर का मौका, लेकिन एक खराब थ्रो, 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और इसी के साथ स्कोर पहुंचा है 40 के घर में। प्रथमेश पहुंचे 4 पे, चिराग खेल रहे इस बार 7 पे। कुल मिला के स्कोर है 40, 4 विकेट के नुकसान पे दस्कार टीम। इस बार स्पेयर लेग का अंपायर के बगल से गेंद चली गई है। एक सिंगल जरी में रनआउट का मौका, और ये देखिए यहां नहीं लेकिन यहां है। एक जगह आउट नहीं लेकिन दूसरी जगह आउट है। बल्लेबाज वापस आ रहे मेरे हिसाब से, लगभग देखा जाए तो चिराग मैदान से बाहर, 5वां विकेट मैदान से बाहर। 41 लॉस ऑफ 5। और नए बल्लेबाज अमय भोयर 5 विकेट मैदान से बाहर जा चुके। 7 नंबर के ऊपर अमय आए खेलने के लिए। गेंद है शेष, 3 बॉल शेष। आखिरी ओवर की 3 गेंदें शेष है। ये स्लॉग हो रहे, डेथ हो रही, लेकिन स्कोर तो मेरे हिसाब से 40 के घर में जा चुका है 5 विकेट के नुकसान पे। अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। और थोड़ा स्कोर बनना चाहिए। एक हमारे बेहतरीन खिलाड़ी पुराने जमाने के दीपक दादा ठाकुर, जो जसकार से बिलोंग करते, अरुण ठाकुर सर, ये पूरी तरह से मैच को देख रहे हैं, लेकिन स्कोर मजबूती का होना चाहिए। बड़ा प्रहार, लेकिन कैच की संभावना। व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, व्हाट अ कैच, क्या कैच। खेल खल्लास हो बल्लेबाज का। आखिरी गेंद शेष, और बल्लेबाज वापस आ चुके हैं। देखा जाए तो प्रथमेश वापस आ चुके 5 रन बना के, और नए बल्लेबाज जा रहे इस बार 9 नंबर के ऊपर संजोग। यहां तारनहार का ऐसा कोई बना नहीं है जो एक साइड से पारी को संभाल सके, लेकिन बीसीसी बैंकल बर्ड टीम के गेंदबाजों ने काफी किफायती गेंदबाजी की। सबसे पहले जो आरंभिक गेंदबाज आए थे, जिनका नाम है कविश, जिन्होंने बहुत ही बढ़िया ओवर किया। उसके बाद जुगल के ओवर में आए 11, और उसके बाद लगभग देखा जाए भावनेश आए, उनके ओवर में आए 7। भावनेश का ओवर भी बहुत ही बढ़िया साबित हुआ। अंतिम बॉल शेष, यानी कि आखिरी गेंद शेष इस इनिंग की। लेट टाइगर एक्सप्रेस सुधी तांडेल जस्कार टीम का स्कोर। एक तो सिंगल जरूर मिलेगा, दूसरी के लिए पलटने की कोशिश, क्या दूसरा पूरा होगा? और गुड रनिंग, ये अंपायर, ये ऊपर आएंगे जरूर, लेकिन जरूर चेक करेंगे। यस, ये देखिए, और बल्लेबाज आउट है, यानी कि इस बार देखा जाए 1 ही रन मिलेगा, और 1 रनों के साथ देखा जाए तो लेट टाइगर एक्सप्रेस सुधीर तांडल जस्कार टीम का स्कोर पहुंचा है 42, यानी कि 42।
और जीतने के लिए बीसीसी भेंडकल बी टीम को चाहिए 30 बॉल 43। यस, तो हम एक बार फिर से निमंत्रण दे रहे नवगर और बेलपाड़ा कप्तान को आए तो दोन्ही कॅप्टन इथं उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे आणि आता टॉस करतील सुशांतजी तांडेल आमदार साहेब यांचे प्रिय आणि एक जबरदस्त खेळाडू. तर सुशांतजी तांडेलला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करून घ्या टॉस. कनकेश्वरी नवगर वर्सेस अर्णव यंगस्टार बेलपाडा यांच्यामध्ये होईल ही लढत. मॅच क्रमांक आहे 4 आणि निर्धारित 5 षटकामध्ये लेट रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल जसकार संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 आणि विजयासाठी 43 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल होते आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती. इथं मात्र अर्णव यंगस्टार बेलपाडा संघानं 43 का पीछा करने में यहाँ जसकार की गेंदबाजी कैसी होगी और इस प्रकार यहाँ जो टीम है बल्लेबाजी करने के लिए अभी उतरेगी मैदान के अंदर वो बीसीसी भेंडकल ब टीम की रणनीति क्या होगी वक्त बताएगा. तर सन्माननीय आमचे आमदारांचे पीए आणि एक जबरदस्त खेळाडू बालई चषकाचे एक उत्तम आयोजक सुशांतजी तांडेल यांचा यथोचित सन्मान होत आहे. मी निलेशजी गोवर्धन घरते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि सुशांतजी तांडे यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अर्थात मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन 30 चेंडूमध्ये 43 धावांचा पाठलाग करतोय बीसीसी भेंडकल संघाला. पाहूया कशी होईल मॅच, ऐकूया आतिशजी पाटील यांची सुमधुर जुबानी. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय संदीप पाटील यांचाही यथोचित सन्मान होते. मी संदीपजी पाटील यांना विनंती करतोय की आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी निलेश गोवर्धन घरसाहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजींचा यथोचित सन्मान करावा. येस, थँक्यू अमित म्हात्रे सर. आपण आवाज ऐकलात राष्ट्रीय भाषेचा. चलूया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय भेंडकल विपक्ष जसखार या दोन संघादरम्यान पहिल्या डावाची उद्घोषणा झाली आणि तदनंतर आपण पाहिलं 5 षटकांच्या खेळानंतर 42 धावाकडून 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. ज्या पद्धतीने जसखार संघ ओळखला जातो तो जसखार संघ आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाला नाहीये. कारण आपण गेल्या कित्येक वर्ष जसखार संघाची फलंदाजी, जसखार संघाची गोलंदाजी अशा तऱ्हेने त्यांचं क्रिकेट पाहत आलोय. पण मी म्हणेन की उभरते खेळाडू आपण भेंडकल संघामध्ये पाहिले. मी सुरुवातीला उल्लेख केला की ज्या खेळा संघामध्ये यंगिस्तान असतात, यंग टॅलेंट आणि वरिष्ठ खेळाडू असं जर मिश्रण असेल ना तर तुम्हाला चांगल्या क्रिकेटचा एक आनंद घेता येतो आणि समोरच्याला देता येतो. तर असंच काहीसं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिला डाव आतापर्यंत मी म्हणेन की निर्णायक आपल्या बाजूनं भेंडकल संघानं गोलंदाजी करत असताना घेतलाय. परंतु त्यांना गोलंदाजीतून प्रत्युत्तर देणारा जसखार संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. रिस्ट ऑफ जसखार स्वर्गीय सुधीर तांडेल. रायगडच्या गोलंदाजीची सगळ्यात फार मोठी ओळख ज्यानं क्रिकेटमध्ये निर्माण करून दिली. ज्या जसखार गावाला क्रिकेटची ओळख एका गोलंदाजाच्या माध्यमातून देखील मिळाली. मी म्हणेन की जसखार हे गाव क्रिकेटची पंढरी म्हणूनच ओळखलं गेलंय. ज्यामध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या शृंखला, चांगले स्टारकास्ट खेळाडू, नियमांची अंमलबजावणी, वेळेत होणारं क्रिकेट आणि आकर्षक लोकप्रिय मैदान हे त्यांचं खास आकर्षण. पण आपण जर भेंडकल संघाचं क्रिकेट जर पाहिलं तर मागील 3 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवोदित खेळाडूंनी स्वतःचा शिक्का उमटवलाय
आणि अशा खेळाडूंच्या माध्यमातून बेणकल संघाने देखील एक चॅलेंज फार मोठ्या मोठ्या संघांना दिलंय. आज तो चॅलेंज बेणकल संघाकडून मिळेल का? जसकार संघाच्या या गोलंदाजाचा पहिला बॉल वेगानं भन्नाट वेगानं टाकलेला पहिला बॉल येतोय. अपेक्षा आणि आशा सिंपल गेम आहे. 30 बॉल 43 धावा फार मोठं टार्गेट नाहीये आणि लोवेस्ट स्कोरिंग मॅच आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा मॅचेस देखील फार गमतीशीर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फ्लिक केलाय, हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय, खेळाडू त्या ठिकाणी तैनात, चेंडू उचलला, फेक केली. पहा दसकार संघामध्ये देखील आपण चांगल्या चांगल्या खेळाडूंचा सहभाग पाहतोय आणि बेणकल संघामध्ये देखील स्वतः कर्णधार देखील आपण मगाशी उल्लेख केला. जुगल एक चांगला खेळाडू, चांगलं नाव त्यानं क्रिकेटमध्ये निर्माण केलं. आताच्या घडीला आपण पाहतोय भावनेश आणि आयुष ही जोडी मैदानामध्ये असेल तर गोलंदाज ऋषांक सध्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असेल. त्यामुळे स्पूल केलाय, गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने जाणारा या डावातील भावनेश याच्या बॅट मधला ब्रँडेड चौकार. ऋषांकच्या चेंडूवर केलेले आक्रमण होतं आणि भावनेश अशाच खेळासाठी ओळखला जातो. तोडफोड करणारा हा खेळाडू आहे. स्टार्ट देखील तसंच झालंय. मला सिंगल ठाऊक नाहीये, मला डबल्स ठाऊक नाहीये, येणाऱ्या चेंडूवर मात्र मी माझा नैसर्गिक खेळ करणार आणि त्याच तऱ्हेनं त्यानं या डावाची सुरुवात देखील केली आहे. 43 धावा डिपेंड करायचे आहेत. गोलंदाज तयार होतोय ऋषांक. पुढचा बॉल. यावेळेस काय वेग आहे, काय गती आहे, परंतु नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल धाव फलकावर. गोलंदाजी ही जसकार गावाची ओळख राहिली आहे. मी म्हणेन की फार फार मोठे मोठे स्टारकास्ट गोलंदाज या गावामध्ये आपण पाहिले, ज्यामध्ये सुधीर तांडेल, दीपक ठाकूर, सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुधीर यांच्या पावलावर पाऊल टाकून तितक्याच वेगानं टाकणारा आणि फिरवणारा गोलंदाज राकेश तांडेल आणि आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणारे नवोदित गोलंदाज त्यापैकी एक मोहरा आपण सध्या मैदानावर पाहतोय ऋषांक ठाकूर, ज्याचं नाव आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. क्वालिटी आहे, टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. जोपर्यंत खेळाडू पोहोचला तोपर्यंत चेंडूने सीमारेषा ओलांडली होती. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय भावनेश याच्या बॅट मधून. पुढचा बॉल येतोय ऋषांक ठाकूर याचा. यावेळेस काय गती आहे, भविष्य आहे. मी म्हणेन की आता मैदानावर काय होते ना, जरी हा गोलंदाज मार खात असला ना तरी आपण त्याच्या भविष्याबद्दल एक सांगू शकतो की जसकार गावाला लवकरच एक वेगवान टॅलेंटेड गोलंदाज भेटेल, असं काहीच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. ऋषांक याची गती पहा, त्याचा रनअप पहा, त्याच्या गोलंदाजीची शैली पहा, चेंडू रिलीज करण्याची पद्धत पहा, सगळं काही अगदी प्रोफेशनली आपण या ठिकाणी पाहू शकतोय. मैदानावर पहा श्वान येतोय. अशा बऱ्याचशा घटना आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिल्यात. या मैदानों के ऊपर भी आते हैं परिंदे, पक्षी देखील येताना आपण पाहिलेत. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. अनस्टॉपेबल भावनेश ठाकूर, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, डीप मिड विकेट आणि आणखी एक दर्जेदार चौकार. जसं की आपण एक निर्णय या ठिकाणी आपण पाहिला की नवोदित गोलंदाजाला या ठिकाणी संधी दिली आहे,
पण संघाचा जर प्रमुख गोलंदाज राकेश तांडेल असेल आणि कमी धावा जर तुम्हाला डिपेंड करायच्या असतील तर पहिली जबाबदारी मला वाटते की त्यांनाच घ्यायला काहीच हरकत नव्हती. धावांचं गणित आता फार बदललंय. 24-29 हे समीकरण आता कुठेतरी या 14 धावांचा विचार जसकार संघाला करावा लागेल आणि कुठेतरी 24 मध्ये 29 जीवनामध्ये आपण बऱ्याच डिपेंड देखील केल्या असतील, परंतु त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी या ठिकाणी पुनश्च आहे. ज्या वेळेस फार मोठ्या फरकाने आपल्याला सामने जिंकायचे असतात ना, त्यावेळेस जिंकणारे सामने लोक जास्त काळ आणि चिरकाल लक्षामध्ये ठेवतात. वन साइड झालेले गेम जे असतात ते लोक लक्षात ठेवत नाही. संघर्षपूर्ण सामना जो असतो तो लक्षात ठेवला जातो आणि असाच काहीसा सामना या ठिकाणी होईल का, हा देखील प्रश्न उपस्थितांना या ठिकाणी पडला असावा. फ्लड लाईट मध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीचे अगदी 11:15 वाजले आहेत. फार मेहनत घेऊन अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी बनवलंय. राकेश तांडेल भन्नाट वेगानं हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. समोरचा खेळाडू जर फटकेबाजी करतोय तर त्याला स्ट्राइक रोटेट करून देणं, यालाच मी म्हणतो की चांगलं क्रिकेट. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही चौकार मारता, षटकार मारता, त्याहीपेक्षा सिंगल डबल्स घेता तेव्हा विकेट पडण्याचे जे चान्सेस असतात ते फार कमी होतात आणि अशानं समोरच्या गोलंदाजावर एक प्रेशर जो असतो तो मेंटेन केला जातो. तो प्रेशर आतापर्यंत बेणकल संघानं चांगल्या रीतीनं हाताळलाय आणि समोरच्याला प्रेशराईज केलाय. पहिल्या डावामध्ये जो मोमेंट हातामध्ये घेतलाय तो अजूनही सोडलेला नाहीये. राकेश पुढचा बॉल वेगाने टाकलाय, भन्नाट वेगाने टाकलाय. गती पाहायला मिळाली, मिश्रण पाहायला मिळालं आणि तेच तर्रार बॉल. काय चेंडू फेकला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अशाच गोलंदाजीची आवश्यकता या ठिकाणी राहील. बघू शकतो आजूबाजूला जर आपण कटाक्ष टाकला ना तर अगदी सगळे स्टॉल्स हाऊसफुल आहेत. पब्लिक क्रिकेटची मजा घेते, पब्लिक खाण्याची आणि पिण्याची देखील मजा घेते. ही रजनी क्रिकेटची खास खासियत आहे मित्रांनो. सगळं काही आपल्याला या ठिकाणी प्राप्त आहे. क्रिकेट केवळ स्पर्धा नाही आहे, क्रिकेट सर्वस्व आहे, सर्वस्व आहे आणि त्या सर्वस्वामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला वाहून दिलंय, झोकून दिलाय. झोकून देणारी गोलंदाजी आहे, कमबॅक करणारी गोलंदाजी आहे. पहा पहिल्या षटकामध्ये ज्याला आपण थांबवू शकत नव्हतो तो अर्थातच भावनेश, त्याला दुसऱ्या षटकामध्ये राकेश तांडेल या नावाच्या गोलंदाजानं थांबवलंय. क्वालिटी गोलंदाजी आहे. उगाचच रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये एक शानदार गोलंदाजीचा स्पेल आपण त्याचा पाहिला. 3 धावा देखील डिपेंड करताना त्याला पाहिलं आणि खरं तर मी म्हणेन की एक चाणक्य गोलंदाजी. 21 चेंडू 28 धावा. पहा फरक करू लागलाय हा गोलंदाज, फरक पाडू लागलाय. पुढचा बॉल यावेळेस शॉट अपूल केलाय, चेल खाली खेळाडू. यावेळेस मात्र मी म्हणालो होतो पहिलं षटक राकेश यानं का हाताळलं नाही हा पडलेला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर तमाम प्रेक्षकांना आता उत्तर राकेशच देतोय. थँक्यू. काय क्रिकेट आहे. पहिलं षटक तुझं होतं, दुसरं षटक माझं आहे. पहिला गोलंदाज वेगळा होता, दुसरा गोलंदाज मी आहे, सांगतोय राकेश तांडेल. बेणकल गावाच्या फलंदाजांना, दोन्ही गावाचे समर्थक जर पाहिले ना तर क्रिकेट खेळामध्ये स्वतःला झोकून देणार आहेत. दोन्हीकडे स्टारकास्ट आहे, दोन्ही बाजूला समर्थकांची गर्दी आहे. 9063 या क्रमांकाची स्विफ्ट ही गाडी, या गाडीमुळे त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय. मी मालकाला विनंती करेन की आपण ती गाडी
त्वरित हटवा. आपल्या गाडीमुळे त्या ठिकाणी कुठलीच गाडी बाहेर पडू शकत नाही किंवा आतमध्ये येऊ शकत नाही. कृपया सहकार्य करा. राकेश तयार. नवीन खेळाडू, कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल आहे. जुगल विपक्ष राकेश. यावेळेस पहा सेन्सिबल क्रिकेट, क्वालिटी गोलंदाजी होते तितकीच तंत्रशुद्ध फलंदाजी. शांत वाटतंय क्रिकेट, मला वाटतंय हा शांत असणारा सामना या षटकानंतर जे तिसरं षटक असेल ना ते निर्णायक षटक ठरेल. कारण आपण धाबा जरी कमी डिपेंड करत असलो तरी क्षमता पहा, गोलंदाजांची क्वालिटी पहा आणि जिंकण्याची ताकद पहा. स्ट्राइक एंडवर आयुष भगत ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल राकेशाचा. यावेळेस डिफाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलाय, थ्रो लागलाय, ओव्हर थ्रो होणार का? यावेळेस पहा डायरेक्ट थ्रो झालाय, ओव्हर थ्रो देखील झालाय. अगदी नाराज झाला आणि स्वाभाविक आहे कारण आपल्याकडे धावा कमी आहेत. एक एक धाव वाचविणे फार गरजेचे आहे. अशा वेळेस कुठलीही एका धावेची चूक आपण करू शकत नाहीये. कारण राकेश याचा स्पेल सोडला तर उर्वरित 3 जे गोलंदाज असतील त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी राहील. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयाचा लक्ष्य असेल 25 धावांचं. अजूनही चेंडू आणि धावांमध्ये 7 धावांचा फरक आपल्याला जाणवेल या ठिकाणी. पण हा फरक किती जाणवेल येणारा या ठिकाणी काळ सांगेल. चालूया. तत्पूर्वी आपण संगीताच्या एका सुंदर अशा गाडीचा प्रवास करूया. थँक्यू. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. मनीष ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. चौफेर अगदी चहू बाजूला प्रेक्षकांची गर्दी आणि का असू नये शेबे गावाच्या या प्रांगणामध्ये रजनी क्रिकेटचा 4 दिवसीय थरार. मी म्हणेन की येत्या काही काळानंतर हे मैदान असेल की नाही हा प्रश्न पडलाय. कारण अवतीभोवती आपण पाहतोय नवं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे. शेबा गावाच्या अगदी बाजूला द्रोणागिरी शहराची एक नवी वसाहत सांगते खुणावते की गावकऱ्यांनो तुम्ही तुमच्या परंपरेला जोपासा, संस्कृती जोपासा. कारण कुठेतरी आता बिल्डिंग मध्ये तुमची संस्कृती आणि परंपरा हरवेल की काय. जी अवस्था मुंबईची झाली ना ती अवस्था ओरणची होऊ नये म्हणजे झालं. कारण आपण पाहिलं पूर्वी मुंबई देखील आगरी कोळ्यांची होती पण आज तिथे बुट्टावर मोजण्या इतकी माणसं देखील आपल्याला सापडत नाहीत. यावेळेस पहा लोवर फुल टॉस झालाय. डिबेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळाडू तैनात. फंबल झाला, फील्ड केली जाईल, फेक केली जाईल. जोवर चेंडू उचलला फेक केली गेली तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 17 चेंडू 23 धावांचं लक्ष्य आहे. 17 चेंडू 23 धावा. घर बसल्या देखील काही प्रेक्षक या सामन्यांचा पीटीसी लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही तुमचं देखील स्वागत आहे. एक दर्जेदार क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 1 सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. या दरम्यान हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजामध्ये घेऊन नवीन शेबा गावाच्या शिवसेनेचा मुलुक मैदानी तोफ ज्यांना संबोधली जाते अशी एलजी मात्रे हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाहूया क्रिकेट या ठिकाणी होत आहे आणि क्रिकेट केवळ हे 3 अक्षर नाही आहेत. ही 3 अक्षर तमाम तरुणांनी आणि
वरिष्ठ माणसाने आपल्या हृदयावर कोरली आहेत मित्रांनो. 3 अक्षरां मिळून एक शब्द तयार झाला आणि एका शब्दानं संपूर्ण जगाला वेड लावून ठेवलंय. तो शब्द अर्थातच क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फ्लंबर झाला खेळाडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांकडे जाणार का यावेळेस? पहा तू मैमै सुरू आहे. तू मैमै सुरू आहे. खरंच गेम जबरदस्त सुरू आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघूया राजेंद्र घरत सर येणार. फार प्रचंड अनुभव, एक दांडगा अनुभव. शरदजी म्हात्रे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत आणि तदनंतर थोडीशी हालचाल आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. येलो वर्सेस ब्लॅक. अगदी पिवळ्या पोशाखामध्ये आपण बेडकर संघाला पाहतोय. ब्लॅक पोशाखामध्ये काळ्या रंगामध्ये जसकार संघ या ठिकाणी आलाय आणि इथे मात्र एक एक धाव महत्वाची असताना डायरेक्ट हिट झालाय आणि इथे पॉपिंग क्रीज मध्ये आलाय का की नाही हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही पंच या ठिकाणी पाहणी करतील. अजूनही डिसिजन पेंडिंग. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा सामने पाहतो आपले देखील धडधड होते. आपल्या खेळाडू वाचला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे, असंच काहीसं वाटत असेल बेडकर संघाच्या सगळ्या समर्थकांना. आणि दुसऱ्या बाजूला जसखार गावातील प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, ते देखील अपेक्षित असतील की इथे थोडीशी साथ मिळू दे, एक विकेट येईल आणि एक धाव देखील वाचली जाईल. काय होईल? बॅट्समन सेफ आहे. बॅट्समन सेफ आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. नाबाद घोषित केलं जाईल. तदनंतर आपण पाहतोय धावांमध्ये थोडासा एक धावेचा फरक जाणवेल. 22 धावा स्कोअर बोर्डवर. धाव संख्या आपण पाहतोय विजयासाठी 14 चेंडू 21 धावा. सामना संपलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये. प्रेडिक्शन करत राहा, भविष्यवाणी करत राहा, मनामध्ये चर्चा करत राहा, आपापसात चर्चा करत राहा. माझं चॅलेंज आहे या ठिकाणी या सामन्यामध्ये सगळ्या प्रेडिक्शनला खोटं ठरवताना दिसतील सगळे खेळाडू. क्रिकेट यावेळेस ओ हो 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 काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बिम्मरची मागणी केली जाईल. यावेळेस चेंडू गेलाय आसमानी सुलतानी ब्रँडेड A1 क्वालिटीचा जुगल घरत नावाचा षटकार. आणि ती बुद्धी आता परीक्षेत उतरवूया. 12 चेंडू 12 धावांचं लक्ष असेल. काय घडेल काय बिघडेल चलूया. परत एकदा सुंदर असं गीत या ठिकाणी ऐकूया.
12 चेंडू 12 डिपेंड करायचे आहेत. पहिला बॉल वेगानं टाकलाय, सिंगल धाव या ठिकाणी पळून काढली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. यावेळेस आयुष्य देखील या ठिकाणी कौतुक करावेसे वाटतील. चौकार मारला नाहीये, षटकार मारला नाहीये, परंतु स्ट्राईक रोटेट करतोय आणि समोरच्या फलंदाजाला अधिकाधिक संधी देखील देतोय. ठाऊक आहे समोरचा खेळाडू मोठा आहे, नाव मोठं आहे, टॅलेंट मोठं आहे, सामर्थ्य मोठं आहे. अशा वेळेस माझ्यापेक्षा तो चांगला खेळ करेल तर मी त्याला संधी देईन आणि तेच तो करतोय. आयुष भगत नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईक एंडवर जुगल घरात. पुढचा बॉल यावेळेस फटका हवेत आहे. एलिव्हेशन कमी, लांबी कमी पडली आहे, उंची जास्त. जुगल घरत या ठिकाणी अडकला राकेश तांडेलच्या जाळ्यामध्ये. होगा क्या मेरा ही जलवा. मेरा ही जलवा. इतका मी थंड नाहीये आणि सामना मध्येच सोडून देणारा मी काही शंड नाहीये, असंच काहीस दाखवतोय राकेश तांडेल. एक जबरदस्त अग्रेसिव्ह खेळाडू, गोलंदाजी अतिशय भारदस्त, कमांड आहे, फिटनेस आहे, वेग आहे, नियंत्रण आहे, फिरकी आहे, सगळं काही आहे. फक्त आता सगळं एकाच वेळी तुम्हाला उतरवावं लागेल. व तितक्याच चाणक्ष बुद्धीनं फलंदाजी देखील करतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये तनिष घरत. यावेळेस एक धाव पळून काढले, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाते. आयुष पहा काय वेग आहे. तुझ्या चेंडूला वेग असेल तर माझ्या पायांना वेग आहे. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो धावा फार महत्वाच्या असतात. धावा कशाही येणं फार गरजेचे असतात. त्या बॅटने येऊ द्या, त्या पॅडने येऊ द्या, त्या नो बॉलने येऊ द्या, त्या वाईडने येऊ द्या, धावा येणं फार गरजेचे असतात. आणि त्यामध्ये जेव्हा सिंगल डबलचा गेम असतो त्यावेळेस तुमच्याकडे पळण्याची देखील क्षमता असली पाहिजे. एक सामना असा झाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये की एका शतकामध्ये एक चौकार होता, 96 धावा पळून काढल्या आणि त्या खेळाडूचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. संपूर्ण शतकामध्ये केवळ एक चौकार होता. पहा काय क्षमता असते एखाद्या खेळाडूची पळण्याची आणि ती गती या ठिकाणी आयुष्याने दाखवली. पण त्याच्यानंतर येणाऱ्या चेंडूवर गती पाहायला मिळाली आपल्याला राकेश याची. 8 चेंडू 9 धावा, 8 चेंडू 9 धावांचा खेळ उरलाय. सामना संपलेला नाहीये. या क्रिकेटच्या पटलावर 60 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या या विश्वामध्ये तो षटक मेडन टाकणारा गोलंदाज देखील आपण पाहिलाय. इथे तर अजूनही बऱ्याच धावा आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत. पुढचा बॉल यावेळेस बॅटचा एज लागलाय. पहा टायमिंग करून देत नाहीये, टायमिंग करून देत नाहीये. चांगली गोलंदाजी आहे, लयबद्ध गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 1 धावेने पुढे जाईल, 35 धावा आणि विजयाचा आकडा असेल 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. लोवेस्ट स्कोर वन साइड कधीच होत नाही, कधी कधी होतात, पण बऱ्याचदा नाईट क्रिकेटमध्ये हे उलटफेर होताना देखील आपण पाहिलेत. या कोट्यातील शेवटचा चेंडू घेऊन निर्णायक फिरवणारा, पाहूया कसा होईल हा सामना. फील्ड पोझिशन बघा, अगदी प्रेशराइज करणारं क्षेत्ररक्षण लावलंय. पुढचा बॉल यावेळेस काय वेग होता, काय वेग होता. टाळ्यांचा आवाज आला. राकेश तांडेलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यापेक्षा तुम्ही संघर्ष करू शकत नाहीये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल 8. पहा 12 चेंडू मध्ये 12 हव्या होत्या,
मी म्हटलं चौथं षटक निर्णायक ठरू शकतं आणि अशा वेळेस राकेश तांडेल यानं कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी केली आहे. 4 धावा देऊन या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे. त्याचे 2 स्पेल पाहिले तर त्यानं 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता देखील प्राप्त केल्या. यशस्वी स्पेल म्हणता येईल. 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावा. फार मोठा सामना या ठिकाणी होतोय. जिद्दीनं दोन्ही संघ खेळतायत आणि संघर्ष देखील करतायत. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय श्री दिनेशजी बंडा यांना की आपण मंचकावर यावं आणि आसन ग्रहण करावं. नवघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत आणि क्रिकेटमध्ये फार वर्ष त्यांना क्रिकेट खेळले. आज त्यांचा संघ या ठिकाणी खेळेल. मी सन्माननीय आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करेन की आपण मंचकावर या आणि आसन ग्रहण करा. काही काळ सामन्याचा आनंद आपण मंचकावरून घ्यावा ही आपणास विनंती राहील. 6 चेंडू 8 धावा. चक्रव्यूह बांधलाय आणि या चक्रव्यूहाला तोडण्यासाठी 2 खेळाडू, एका बाजूला आयुष, दुसऱ्या बाजूला तनिष आणि गोलंदाज झालाय चिराग घरात. पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी. यावेळेस यॉर्कर चेंडू टाकला लॉंगऑफच्या दिशेनं. एक धाव पळून काढली आहे. यावेळेस चुकीला माफी नाहीये. चुकी केली आहे. जिथे एकच धाव होती तिथे मात्र चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. जीवनावून वेड्या परी तनिषाने जर चौकार मारून जर सामना फिनिश केला तर बहिरीदेव प्रसन्न बेंडकल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. पहा, खेळाडू त्या ठिकाणी चुकला, त्याला कारण होतं आयुष. फलंदाजानं प्रेशराईज केलं. दुसऱ्या धावासाठी ज्यावेळेस त्यानं स्टान्स घेतला त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर दबाव आला आणि त्या दबावातून गेल्या 4. पुढचा बॉल. यावेळेस पहा हलक्या हातानं स्टिअर केलंय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. हे आहे यंगिस्तान. बेंडकल संघाचं यंगिस्तान मैदानामध्ये खेळत आहे. यानं यंग टॅलेंट या ठिकाणी आहे. येणारं क्रिकेटचं भविष्य बेंडकल गावाचं या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 चेंडू 3 धावांचं लक्ष्य आहे. 4 चेंडू 3 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल केली खेळाडूची. भन्नाट वेगा समोर फलंदाज मात्र झुकला, वाकला, नमला आणि शमला सुद्धा. येस, दांडी गुल केली आहे कारण चेंडूच पॉवरफुल होता. बॅट उचलण्यासाठी देखील फलंदाजाकडे वेळ नसावा इतका वेग गोलंदाजाच्या हातामधून आपण पाहिला. नवीन येणाऱ्या फलंदाजानं देखील चौकार किंवा षटकार मारून जर मॅच फिनिश केला तर बहिरीदेव प्रसन्न यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. 3 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. एखादी चूक सामन्यामध्ये दस्कार येणार. पाहूया कोण चूक करणार आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस दांडी गुल. ओ हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जबरदस्त सामना. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे मित्रांनो. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला.
प्रेक्षकांना एकच विनंती आहे, सामना पाहताय आनंद येत असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विदा करंदीकरांच्या त्या ओव्या या ठिकाणी सांगाव्याशा वाटतील की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची, मार्ग मिळती त्याला 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय उत्तर आहे गोलंदाजीचं, प्रखर, तिखट, जबरदस्त, लाजवाब, फॅब्युलस, फंटास्टिक सगळे काही म्हणता येईल. 2 चेंडू 3 धावा, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. आजची रात्र अमित सर धमाका आहे. या आधीचा सामना देखील आपण पाहिला, शेवटच्या चेंडू पर्यंत गेला आणि आत्ताचा सामना देखील आपण पाहतोय. 2 चेंडू 3 धावा, प्रेशराईज करणारा, हृदयाचे ठोके वाढवणारा आणि दोन्ही संघांना संघर्ष करायला लावणारा वातावरण. अप्रतिम सामना. 2-3 पुढचा बॉल. यावेळेस खेळाडू तैनात, लॉंगऑफच्या दिशेने एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. यावेळेस घडली घटना, आणखी एक विकेट पडली जाईल. हो, काय घडलं या क्रिकेटच्या सामन्यामध्ये. एखाद्या सड्यानं हवामान बदलताना रंग बदलावे ना, तितके रंग या आजच्या क्रिकेटच्या सामन्यानं बदलवले आहेत. फार रंग बदलणारा सामना. जाऊ नका कुठे, इथेच थांबा, अजूनही सामना शिल्लक आहे. तर या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 12 धावांचं लक्ष होतं. डिपेंड करायला आला राकेश टांडेल, त्यानं 4 धावा खर्च केल्या, 8 धावा ठेवल्या. येणाऱ्या चिराग्याच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर समीकरण उरलं 5 चेंडू 4 धावा आणि आता पहा समीकरण काय राहिलंय, 1 चेंडू 2 धावा. उलट्या धावा अंगावर चढवल्यात. याला म्हणतात टीम वर्क, याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन, याला म्हणतात टीमचं हार्ड वर्क आहे. कमी धावा डिपेंड केल्या जातात. मी मागाशी सुरुवातीला म्हटलं की सामन्याचं प्रेडिक्शन तुम्ही देऊ नका. हा क्रिकेट आहे. तुमचे प्रेडिक्शन, तुमची भविष्यवाणी तुमच्याच खिशामध्ये बऱ्याचदा ठेवायला लावतो. क्रिकेटच्या पटलावरच्या बाहेरच्या ठिकाणी आपण पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपटाला बऱ्याचदा भविष्यवाणी करताना पाहिलंय, पण क्रिकेटमध्ये हे रंग जे आहेत ना ते या ठिकाणी बऱ्याचदा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. परेश घरत यांच्याकडून सामना हरला तरी आणि जिंकला तरी चिराग घरत आणि राकेश तांडेल यांच्यासाठी कॉम्बिनेशन मधून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. कारण त्यांना माहिती आहे सामना आम्ही जिंकलाय, हरलो तरी 72, आमचा संघ या ठिकाणी लढलाय. 1 बॉल 2 धावा. टाळ्यांचा आवाज येऊ द्या मित्रांनो, टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. क्या बात आहे. 1 बॉल 2 धावा. यावेळेस मोठा फटका, 1 धाव पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का त्या बाजूला या बाजूला आणि पाहताक्षणी यावेळेस बंडकर संघानं इतिहास घडवलाय, इतिहासाला साक्ष केलाय. काय जबरदस्त क्रिकेट झालंय, काय जबरदस्त क्रिकेट. कीर्ती गात ते गोया